भागामध्ये कुणाचे लक्ष नसलेल्या दुर्लक्ष असलेल्या भागातल्या त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी पुरस्कारांच्या यादीत आणलं. तिरस्कार नेहमीच त्यांच्याकडे आहे, पण पुरस्कार तुमच्यामुळे आहे. या ठिकाणी त्या दुर्गा गुंजाळ तिचं काम आणि त्या सगळ्या गोष्टी वाखाणून या ठिकाणी सन्माननीय बच्चू भाऊंच्या हस्ते, रविकांत तुपकरांच्या हस्ते आणि रघुवीर खेळकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार संपन्न झाला. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, युवा परिषदेची स्थापना आपण 5 मिनिटात करतोय. सर्वांना विनंती आहे. समोर एक टीव्ही असलेला किल्ला असो की कोकणातील अथांग समुद्र किनारा, इथे मातीमध्ये स्वाभिमान मिसळलेला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिला, शाहू फुले आंबेडकरांनी समतेचा मार्ग दाखवला आणि लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हे जन्मसिद्ध हक्क असल्याची जाणीव करून दिली. महाराष्ट्र आधुनिक आहे, औद्योगिक आहे, प्रगत आहे. जगभरात मराठी माणूस नेतृत्व करतोय, नव्या कल्पना घडवत आहे. देशोदेशी महाराष्ट्राची ओळख तयार होते. महाराष्ट्र युवकांचा राष्ट्र म्हणून उदयास येत. खरंच महाराष्ट्रातील युवक योग्य दिशेने आहे का? आजचा युवक संभ्रमात आहे. शिक्षण आहे पण दिशा नाही, पदवी आहेत पण रोजगार नाही. AI, ऑटोमेशन, नव्या तंत्रज्ञानाचा काळ येतोय, पण आपल्या युवकांसाठी टिकाऊ योजना कुठे आहेत? गावाकडचा युवक शहराकडे धावतोय. शहरात स्पर्धा आहे पण संधी मर्यादित आहेत. बेरोजगारी वाढतीये. दारू, ड्रग्ज, व्यसन युवकांच्या आयुष्यात शिरत आहेत. धर्म, जात, राजकारण या सगळ्यात युवकांचा उपयोग मतांसाठी होतोय, पण युवकांच्या प्रश्नांसाठी कोणी आवाज उठवताना दिसत नाही. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, याच अस्वस्थतेतून, याच काळाची गरज ओळखून संजीवनी फाउंडेशन घेऊन येत आहे महाराष्ट्र युवा परिषद. ही केवळ संघटना नाही, हा युवकांचा विचार मंच. विद्यार्थी, युवक, तरुण, व्यावसायिक संपूर्ण महाराष्ट्रातून एक गाव एक सदस्य या रचनेतून युवक स्वतःचे प्रश्न मांडतील, स्वतःचे विचार मांडतील.